मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांचा उपचार घेण्यासाठी कल वाढलेला असल्याने मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधण्यास मान्यता देणे आणि खाटांची संख्या 700 पर्यंत वाढविणे तसेच जुनी इमारत 32 वर्षे जुनी व जीर्ण झाली आहे। नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी निधी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले की पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ व नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केली आहे व जमिनीच्या क्षेत्रफळाची अट नसून पात्र लहान व मोठे दोन्ही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात। तसेच कृषी पंपाच्या जुन्या थकीत वीज बिलाचे 48 कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत। तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज देण्याचा संकल्प केला आहे। सासवड जेजुरी रस्त्यावर दिंडीत झालेल्या अपघातात मयत झालेल्या 4 वारकऱ्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री आर्थिक मदत देण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयाने आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने चरण सेवा उपक्रमांतर्गत चरण सेवेसाठी डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 18 व 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत यल्लमा मंदिर, भोसे व तासगाव फाटा भोसे इथे समुदाय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आपल्या मिरज सिव्हिल मध्ये जर आता परिस्थिती आपण बघितली, सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याला 30-35 वर्ष झाली बाजू जुनी इमारत आहे। ज्यावेळी मी जरा सर्वे केला त्यावेळी तुम्हाला समजलं की ही जुनी इमारत आहे आणि जुनी आता असली तरी त्याला दुरुस्त केली, व्यवस्थित केली तरी सुद्धा आता जो ओपीडी आहे तो ओपीडी रोजचा 1000च्या वर चालला। लोकांनी सगळ्यांनी प्राधान्य दिलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट होते, मशिनरी इक्विपमेंट सगळे चांगले आणलेले आहेत, पण तिथं जागा उपलब्ध होत नाही। आता जर बघितलं आपण तर आपण मधल्या स्पेशल्समध्ये पण आपण काही पेशंट आपल्याला दिसतात मध्ये त्यांना झोपवायला लागतं कारण वॉर्ड फुल होतो आणि त्या पद्धतीनं तिथं आपल्याला मध्ये पेशंट झोपवायला लागतात। त्यासाठी एक प्रस्ताव मी ताबडतोब मुश्रीफ साहेबांना मांडला आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या प्रस्तावामध्ये आपण त्यांना असं मांडलं की शासकीय रुग्णालय मिरज येथे 700 खोटांचं हॉस्पिटल आम्हाला तुम्ही मंजूर करू द्या। त्यासाठी फंड द्या, जागा आमच्यावर उपलब्ध आहे, त्यासाठी शासकीय प्रशासकीय मंजुरी द्या आणि आम्हाला 700 कोटीसाठी आम्हाला अनुदान उपलब्ध करून द्या। तर हे मार्गी लागेल, कारण हे थांबणारं नाही आहे। जर सिव्हिल हॉस्पिटलला जर फॅसिलिटी वाढल्या, आरोग्य सेवा वाढली, सगळं वाढलं तर जनता, गैरगरीब जनता, सगळी जनता, जे ग्रामीण भागातली जनता, शहरातली जनता आणि इव्हन बाहेरच्या जिल्ह्यातून पण तिथं लोक येतात। तर त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल जरुरी आहे आणि त्या हॉस्पिटल आम्हाला ताबडतोब द्यावं। त्यांनी ताबडतोब पत्रावर लिहिलं, प्रस्ताव ताबडतोब सादर करावा। प्रस्तावाला तर पैसे मिळणार नाही, तर ताबडतोब त्यांनी लिहिलं की सचिवांना दिलं, त्यांनी त्यांच्या सचिवांना लिहिलं की ताबडतोब हा प्रस्ताव सादर करावा। ताबडतोब प्रस्ताव देण्यासाठी सचिवांचं पत्र उद्या येईल आपल्याकडे, आल्यानंतर पीडब्ल्यू प्रस्ताव तयार केला आपल्याला, प्रस्ताव करून ताबडतोब प्रस्ताव घेऊन जाईल आणि त्यावेळेला आपल्याला हे ताबडतोब आपल्याला करायला लागेल। कारण हे थोडं खूप अस्वस्थपणा होईल सिव्हिल हॉस्पिटलला, कारण आताच कसं होतंय पेशंटच्या पालकांना वाटतं की आमचा पेशंट आतमध्ये असावा, खाटवर असावा, सगळं असावं ना, पण त्याचा जागाच उपलब्ध होत नसेल म्हणजे इव्हन त्या वॉर्डच्या मधल्या स्पेसमध्ये पण पेशंट झोपडले असतात, रस्त्यामध्ये पेशंट झोपडले असतात। पण प्रत्येकाला वाटत असेल तर माझा पेशंट व्हावा, ही असंतोषता तयार होण्याच्या अगोदर आपण हे तयार करत होतो। तर त्याचे एक आपण डिमांड त्यांना आपण दिलेलं आहे। काल मी त्यांना पत्र दिलं, त्यांना भेटलो, त्यांच्याशी मी चर्चा पण केली, त्याचा फोटोही आपल्याला अपलोड झालेला असेल, फोटो पण आहे, त्याचा फोटो पण अपलोड करून द्या। तर त्या दृष्टिकोनातून तेही। दुसरी गोष्ट आहे की 22 तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे, पण त्यांनी क्लिअर सांगितलं की वाढदिवस माझा कुठेही साजरा करायचा नाही, कुठे बॅनर पोस्टर नाही, कुठेही ॲडव्हर्टाईज नाही, कुठं काय नाही, काय त्या पद्धतीने करा। पण त्यांनी एक उपक्रम दिला, म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेबांनी एक उपक्रम दिला की आता मेडिकलला आता बघितलं तर आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये रक्त कमी पडायला लागले, रक्ताचं खूप शॉर्टेज आहे। तर त्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर आपण ते घ्यायचं आहे। त्यासाठी डॉक्टर येतील, सगळे येतील
आणि त्या पद्धतीनं प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर घेऊन कमीत कमी 100 बॉटल रक्तदान व्हावं. कारण हे सहकार्य होणं, आता ब्लड उपलब्ध होणं हे काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. मी माझ्या कार्यकर्ते आणि सर्व जनतेला मी आवाहन करेन की आपण ह्या उपक्रमाला सगळ्यांनी सहयोग आणि साथ द्यायचे आहे आणि सगळ्यांच्या ते 100 बॉटल भरण्यासाठी आपण सगळ्यांचा प्रयत्न करायचा आहे. एक मी सगळ्यांना आव्हान करतो. आता लोक जात आहेत, वारीला जात आहेत, लोक जात आहेत, सगळे जात आहेत. त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांची स्टेशन असतात. त्या स्टेशन प्रमाणे त्यांची सुखसोय झाली की नाही बघणं, आपल्या कक्षेतून बाहेर जाईपर्यंत आपण त्यांची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी 18 ते 21 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 त्यामध्ये यल्लामा मंदिर बोसे तिथं आहे आणि तासगाव फाटा आपला काकरवाडी तिथं असे 2 स्टेशन आपण तयार केले, जेणेकरून तिथं डॉक्टर असतील, ट्रीटमेंटसाठी असतील, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना नाश्ता पाणी असेल त्या दृष्टिकोनातून ते आपण सोय करतो. त्यामुळे वारकऱ्यांना आपल्या तालुक्यातून त्यांना तिथं सेवा उपलब्ध होऊन त्यांना पुढच्या तालुक्यामध्ये त्यांना एंट्री देतोय. तो एक उपक्रम आपण त्या पद्धतीने राबवतोय. तर ह्या दृष्टिकोनातून आज पांडुरंगाला सगळे चालले. मी सकाळी बघितलं, मी कोल्हापूर येताना बघितलं तर सगळ्या रोडने सगळ्या दिंड्या चाललेल्या आहेत. हा देव कसा आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आज कोणाला टेलिग्राम केलेलं नाहीये, कोणाला पत्र पाठवलेलं नाहीये, कुठं आढळलेलं नाहीये, कुठं काय नाही, पण लाखो लोक आज पायी चालतात. वृद्ध महिला थकलेले भागलेले, पण तरी पांडुरंगाचा नाव घेतली तो ताजा तवाना होतो आणि पाया लागतो. अशा परिस्थितीमध्ये लोक चाललेले आहेत. पांडुरंगाला मी सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करेन, पांडुरंगा एवढी तळमळीनं तुझी सेवा करायसाठी, तुझी भक्ती आणि तुझे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे येत आहेत, पण पावसाचं चिन्ह दिसेना. त्यामुळे शेतकरी संकटात वाटतोय. बाकी सगळं संकट, पाणी नाही तर सगळं संकट वाढेल. तर सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती पांडुरंगाच्या चरणी आपण करतो की सगळ्या जनतेला, शेतकऱ्याला ह्या पाऊस पाणी भरपूर दे, सुख शांती दे, आरोग्यमय जीवन दे, एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद.